श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न. देव म्हणतोय आज मला टाळू नको. जर का आजचा हा माझा संदेश तू किमान 12 ते 13 मिनिट लक्षपूर्वक ऐकशील तर नक्की तुझ्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुला नक्की प्रेरणा मिळेल. देव म्हणतोय अरे बाळा, लक्ष देऊन आजचा हा संदेश एकतर खरं नक्की तुझे जीवन सुधरेल. देव म्हणत आहे मी आता तुझ्या जीवनावर काम करत आहे. येणारा आठवडा तुझ्यासाठी चमत्कारने भरलेला असणार आहे. म्हणून तुझे ध्येय, जिद्द, तुझा संघर्ष अजिबात सोडू नको. कारण तुझ्या जीवनामध्ये आता सर्व गोष्टी तुझ्या मनासारख्या होणार आहे. जर तू आजचा हा संदेश लक्षपूर्वक शांत मनाने खास तुझ्या मामांसाठी किमान 15 ते 12 मिनिट ऐकशील तर तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या खूप काही अडचणी आहे त्या अडचणींना, त्या काट्यांना फुलाच्या स्वरूपात बदलायचे असेल तर आजच हा संदेश किमान 12 ते 15 मिनिट लक्षपूर्वक थोडा वेळ देऊन ऐक. कारण तुझे जिथे चांगले आहे तू तिथे वेळ द्यायला मागे सरतो. म्हणून हा संदेश लक्षपूर्वक ऐक. काहीतरी तुझ्या जीवनास प्रेरणा मिळेल असे बाळू मामांचे वाक्य यामध्ये आहेत. एकेकाळ झाले होते असं, एक मुलगा सकाळी उठला आणि देवाची पूजा करत असताना त्यांनी बाळू मामांच्या मूर्तीला म्हणजेच बाळू मामांना प्रश्न विचारला. मामा, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो, सत्य भावनेने चालत असतो. मी कुणाला कधी फसवले देखील नाही, लुबाडले देखील नाही. तरीही सर्व लोक मला का टाळतात, मला का फसवतात, का लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? त्यावेळी त्या मुलाला बाळू मामांनी असे चांगले उत्तर दिले की ते उत्तर ऐकून तुझे देखील हाय प्रश्नाचे उत्तर आज सुटेल. तर त्यावेळी बाळू मामा म्हणाले, अरे बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते, ते तुला फसवतात. तात्पुरता त्यांचा त्यामध्ये फायदा होतो, पण तू अजिबात निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून प्रचंड लांब गेले आहे आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागणार आहेत. वारंवार तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते. म्हणून अजिबात चिंता करू नको आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या स्वरूपात कुठे ना कुठे ते डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, चांगल्या मनाने निस्वार्थ मनाने भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको. अडचण आली असेल तर तुझ्या मामांना एकदा तरी मामा माझी मदत करा असे हाक मार. नक्की तुझा देव तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील. मामा म्हणतात, नेहमी उपवास हा अन्नाचा का म्हणून करावा. कधी काळ तू उपवास वाईट विचारांचाही कर, कधीतरी उपवास अहंकाराचा कर, कधी उपवास मीपणाचाही कर. कायम बाळू मामा सेवेचा दुष्काळ संपवून बाळू मामा चरणी कधीही न सोडण्याचा संकल्प कर. तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही. अरे बाळा, जर नेहमी तू उपवास जर अन्नाचाच करत राहशील तर घातक यामध्ये तुझे शरीर आहे. उपवास करायचाच असेल तर तू वाईट विचारांचा कर, अहंकाराचा कर आणि मीपणाचा कर. जीवनात तुला मी काही कमी पडू देणार नाही. आजची बाळू मामांची एक चांगली प्रार्थना आहे. नेहमी बाळू मामांना कोणत्या स्वरूपात प्रार्थना करावी जेणेकरून मामा तुमची प्रार्थना नीट ऐकतील. तर ही प्रार्थना तुम्ही एकदा ना एकदा बाळू मामा यांना नक्कीच करा. शांत मनाने ही आजची बाळू मामांची प्रार्थना एकदा ऐका, नक्की मामा तुमच्या हाकेला धावून येतील. तर नेहमी बाळू मामा यांच्या समोर नतमस्त झाल्यानंतर हात जोडल्यानंतर हेच म्हणा, हे बाळू मामा, या पृथ्वीवरील रंग मंचावर तू मला जे पात्र दिले आहे
ते उत्कृष्टपणे निभावून घे. यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत ते मला दे. कौशल्य आहेत ते विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. पण हे मामा, हे सर्व करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकारारूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर अजिबात जाणार नाही. हे देवा, तू माझा पिता आहेस, माता आहेस, गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन कर. असं तू मामांपुढे गेल्यानंतर एकदा जरूर म्हण. जर तुला हे सर्व समजले असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहो, मामा माझा पाठी राखा. आणि जर तुला हे एखाद्या टेक्स्टच्या स्वरूपात पाहिजे असेल तर नक्की आम्हाला जरूर कळव. आम्ही तुला ते टेक्स्टच्या स्वरूपात नक्कीच देऊ. देव म्हणतात, तू जाशील जेव्हा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल पाठ. तू घाबरू नको, त्यावेळी मामाच पकडतील तुझा घट्ट हात. म्हणून मामांना कधीही विसरू नको. कायम स्वरूपी एकमेकांशी तू प्रेमाने राहा. बाळू मामांची सेवा कर, सर्वांशी प्रेमाने राहा, सर्वांची मने जिंकत राहा. बाळू मामांच्या कार्यात मनापासून हातभार लाव, ज्यामुळे कधीही कोणाचे मन दुखवले जाणार नाही. या गोष्टीची जाणीव कर आणि कायमस्वरूपी असेच बाळू मामांसोबत राहा. मामा देखील तुझ्या सोबत राहतील. देव म्हणतात, येणारे अजून 5 मिनिट किमान मला दे. आज हा संदेश जितका काळ तू मला देऊन हा संदेश ऐकशील तितकेच तुझ्या आयुष्यात चमत्कार घडत जाणार. तुला नक्कीच हा ऑनलाईनवर आलेला मामांचा संदेश खोटा आणि विश्वास नसलेला संदेश वाटत असला तरीही हा संदेश दुर्लक्ष करू नको, कारण मामा जे म्हणतात त्या गोष्टी व्हाव्याच लागतात. तुला देखील याचा अनुभव आला असेल. मामा म्हणतात, हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून अजिबात उपयोग नाही. जर का तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तू माझ्या पाशी दिवा लावून काही उपयोग नाही. तू कायम कर्म करत चल, फळाची अपेक्षा न ठेवता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. म्हणून कितीही संकट आली, कितीही जीवनात संघर्ष करावा लागला तरी त्या संघर्षांना देऊन एका जागी बसू नको. तो संघर्ष पार पाडण्याची तुझ्यामध्ये हिंमत ठेव. तू नक्की आयुष्यात काहीतरी करून दाखवशीलच, कारण माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम आहे. बेहू नको, मी तुझ्या सोबत आहे. प्रयत्नात कधीही अजिबात कमी पडू नकोस. इतके आता तू प्रयत्न कर की तुझ्या नशिबालाही झुकावेच लागेल. नाही झुकले तर मी आहेच ना. कितीही मोठे संकट असू दे, तुझे संकट मी स्वतः दूर करेल. फक्त माझे नामस्मरण निस्वार्थ मनाने करत चल. आज हा संदेश किमान तुझ्या मनाने 12 ते 13 मिनिट ऐकून जा. नक्की आयुष्यात तुला चमत्कार पाहायला भेटेल. देव म्हणतात, कुठलीही परिस्थिती असू दे, कितीही वाईट परिस्थिती असू दे किंवा चांगली परिस्थिती असू दे, बाळू मामा ह्या मंत्राचा नामस्मरण करणं कधीही सोडू नको. कारण सर्वांना नाहीतर खूप जणांना बाळू मामा ह्या नावाने खूप मोठे केले आहे. ह्या मंत्राने खूप मोठे केले आहे. बाळू मामा ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणाचा अनुभव खूप जणांना येत आहे. तुला देखील याचा अनुभव घ्यायचा असेल तर निस्वार्थ मनाने ह्या मंत्राचा नक्की जप कर. आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. बाळू मामा म्हणतात, तू तुझ्या जीवनात तरंगत बसू नको कोणत्याही कुठल्याही लाटेवर. फक्त चालत राहा तुझ्या मामांच्या दाखवलेल्या वाटेवर. तुला आयुष्यात नक्की काहीच कमी पडणार नाही. आजचा बाळू मामांचा बोध वचन नक्की एक तर आजचा बाळू मामांचा बोध वचन आहे. आज बाळू मामा बोध देत आहेत आणि सांगत आहेत, अरे द्वैतातून बाहेर ये. मी कोणी मर्यादित शरीर नाही. मी असीम अनंत अस्तित्व आहे. फक्त एकमचेच अस्तित्व आहे.
मी कोणापासून वेगळा अजिबात नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा ह्या माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. आजचा हा मामांचा बोधवचन हा आहे. मामा म्हणतात, अरे तुझे जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला बाळू मामा नावाचा आशीर्वादाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा तुझी जिद्द सोडू नको आणि मामाचे नामस्मरण सोडू नको. जर तू इतका देखील मामांसाठी वेळ दिला आहेस आणि अजूनही संदेश ऐकत आहेस तर नक्की आयुष्यात तुझ्या काहीतरी चांगले घडणार आहे. देव म्हणतो, अरे कधीही तुला काही कमी पडणार नाही, कारण श्री बाळूमामा तुला कधीच निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे आणि जेवढे तुझे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला घ्यायची ठरवली असते. बाळू मामा यांच्या योजना अतिशय अंतकर्य असतात, म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच तुझं काम आहे. म्हणून समजून घे, बाळू मामा यांचे नामस्मरण करणं कधीही सोडू नको. तुला फळ उशिरा मिळेल, मात्र ते फळ असं असेल ज्याची तू अपेक्षाही केल्या नसतील. अरे बाळा, तुझं आयुष्य मी नक्की बदलणार आहे. फक्त धीर धर. वेळ तुझ्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतव सध्या तू जिथे तुला सर्वात जास्त परतफेड मिळेल. म्हणजे तू ज्या क्षेत्रात सध्या काम करत आहे, जिथे तू आहेस. जर तू चांगल्या वाटेवर आहेस तर तुझी वेळ नक्की तिथं गुंतव, कारण तुला पुढे चलून त्याची चांगली परतफेड नक्की मिळणार आहे. कितीही मोठी संकट असले तरी तू जे कष्ट केलं आहेस ते कष्ट तुझे वाया जाणार नाहीस, हा माझा शब्द आहे. मामा म्हणतात, वेळ खूप उशिरा येते. जेव्हा तू तिची उत्कंठेने वाट पाहत असतो तेव्हा वेळ खूपच लवकर निघून जाते. जेव्हा तुला उशीर झालेला असतो तेव्हा वेळ अगदीच कमी असते. जेव्हा तू खूप आनंदी असतो तेव्हा वेळ जात नाही. जेव्हा तुला वेदना होत असतात त्यावेळी प्रत्येक वेळी वेळ तुझ्या सोयीप्रमाणे येत नाही. म्हणूनच वेळोवेळी आनंदी राहा. कवाची वेळ केव्हा ही निघून जाते आणि येत जाते. वेळेचा अर्थ तुला जीवनात कळाला असेलच. जर तुझी चांगली वेळ असेल तरच तुला प्रत्येक जण भाव देतो, नाहीतर कोणीही तुझ्या सोबत फिरकत देखील नाही. ह्या गोष्टी तू स्वतः अनुभवला असशीलच. देव म्हणतात, भरलेला किस्सा हा माणसाला जग दाखवतो, मात्र रिकामा किस्सा हा प्रत्येक व्यक्तीला माणसं कशी आहेत ह्या जगातले ते दाखवत असतो. म्हणून तुझ्यावर जी सध्या परिस्थिती वाईट आहे त्या परिस्थितीमधून काहीतरी शिक. कोणी कसा आहे, कारण जेव्हा तू यशस्वी होणार आहेस ते सर्वजण तुला म्हणणार आहेत, मी तुझा स्ट्रॉंग सपोर्टर आहे. फक्त तुला ठाऊक आहे, संघर्ष करत असताना ज्या व्यक्तीने तुझा संघर्ष पाहिला आहे त्या व्यक्तीलाच ठाऊक आहे की तू जीवनात काय कोणत्या गोष्टी सहन केला आहेस. म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नको. तुझं काम करत चल. देव म्हणतात, कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. तू यापैकी कोणता आहेस? कमेंट करून जरूर सांग. देव म्हणतात, जर तू इतका वेळ माझ्यासाठी दिला असशील तर कमेंट मध्ये म्हण, देव माझ्या सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण करा. तुला कोणतीही अडचण आता येणार नाही, कारण बाळूमामांचे शब्द, बाळूमामांचे संदेश तुझ्याकडे आले आहेत आणि त्या संदेशाचा फक्त ऐकून नाही तर तुझ्या जीवनात नक्की उपयोग कर. तुला आयुष्यात कोणतीही अडचण आली तर ती अडचण काट्या स्वरूपात असली तरी त्याचे स्वरूप फुलामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही.
कठीण काळात सतत स्वतःला सांग, शर्यत अजून संपलेली नाही, कारण तू अजून जिंकलेला नाहीस. कितीही कठीण काळ आला तरी त्याला दूर करण्याचा तुझ्यामध्ये हिंमत पाहिजे. जर तू कठीण काळाला बेहून राखील तर नक्की तो काळ तुझा वाढत जाईल. कठीण काळ हा वाढला तर नक्की तुला विचार तुझ्या मनामध्ये पसरत जातील आणि वाईट विचार जर तुझ्या मनामध्ये असेच पसरत राहतील तर नक्की जीवनाचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अजिबात कोणत्याही गोष्टीचा विचार करू नको. फक्त कष्ट करणे तुझे काम आहे. तुझ्या कष्टाला फळ देणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी माझे कर्तव्य नेहमी चांगल्या पद्धतीने निभावत असतो. देव म्हणतात तुझा वेळ सध्या शिल्लक आहे, मर्यादित आहे, म्हणून दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात तुझा तो वेळ अजिबात घालू नको. कारण कुतूहलामुळे माणूस फसत राहतो आणि जे इतर लोक असतात ना, जर ते इतर लोकांच्या विचारसरणीच्या परिणामासह जगत असतात त्यांचा जीवनात जगून उपयोग नाही, कारण ते स्वतःचा विचार कोणत्याही कामाला आणत नाहीत. अरे, मी देखील तुला विचार करण्याची बुद्धी दिली आहे. जीवनात कोणत्या प्रसंगात कसे वागायचे मी तुला तेवढी तर बुद्धी दिली आहे ना, मग त्याचा उपयोग कर. आयुष्य तुझे आहे, ते दुसऱ्याच्या हवाली करशील तर ते तुझं आयुष्य जगून अजिबात उपयोग नाही. म्हणून दुसऱ्याच्या विचारसरणीच्या परिणामासह अजिबात जगत बसू नको. तुला कोणाच्याही मागे जाण्याची गरज नाही. फक्त तू तुझे काम उत्तमपणे करत चल. तुला मताची माणसं आपल्या आप मिळत जातील, जुळत जातील. म्हणून तुझे काम कसलेही असो त्याला तू आनंदी मनाने, चांगल्या मनाने जर करत राहशील तर नक्की ते तुझे काम पूर्ण झाल्याशिवाय नीट राहणार नाही आणि प्रत्येक व्यक्ती तुझे नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणतो कधी कधी मी तुझी परिस्थिती बदलत नाही, कारण मला तुझी मनस्थिती आधी बदलायची आहे. जर तुझी मनस्थिती योग्य नसेल तर तुझी परिस्थिती बदलून अजिबात उपयोग नाही. कारण जर मी तुझी परिस्थिती बदललो तर ती परिस्थिती तुझी मनस्थिती अजून ती परिस्थिती वाईट परिस्थिती करत असते. म्हणून तुझी परिस्थिती जी सध्या मी वाईट केली आहे, जी परिस्थिती सध्या तुझी झालेली आहे, ती परिस्थिती जर तू मनस्थिती बदलशील तर नक्की ती परिस्थिती बदलून जाईल. देव म्हणतात एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी परिस्थिती ही तुझ्या कर्मामुळे येत असते. वाईट परिस्थिती येण्याचे कारण भरपूर आहेत. अनेक जण तुला म्हणतील तुझी परिस्थिती खराब आहे, याचे कारण तुझे नक्कीच कर्म वाईट आहेत. असं नसते, प्रत्येकाचे काहीतरी कारण असते. देव म्हणतात वाईट परिस्थिती आणण्याचं कारण असतं जेव्हा तुला पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे की तुझे कर्म चांगले आहेत आणि तू कुणाचे काही वाईट केलं नाहीस, तेव्हा समजून जा देवाला पुढे चलून तुला काहीतरी मोठं करायचं आहे. तुझे आयुष्य एकदम रंगवून चांगल्या पद्धतीने टाकायचे आहे. तुझ्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आहेत. म्हणून देव तुझी परीक्षा घेत आहे की तू यामध्ये पास होशील का नाही. म्हणून घाबरू नको. तुझे कर्म वाईट आहेत असे काही नाही. जर तुझे कर्म चांगले असतील तर वाईट परिस्थिती आणि चांगली परिस्थिती याचा अजिबात संबंध नाही. आणि जर काही जणांवर वाईट परिस्थिती त्यांच्या कर्माप्रमाणे आली असेल तर नक्की ते खरे आहे. जर ते व्यक्ती प्रत्येक काळ कोणाचे तरी वाईट केलेले असतील तर त्यांची परिस्थिती नक्की वाईट होते. म्हणून कधीही कर्म चांगले ठेवत चल, कधीही कर्माला भे. नक्की तुझं आयुष्य सुधारेल, तुझी वाईट परिस्थिती निघून जाईल. म्हणून यापुढे अजिबात तसला मनात विचार आणू नको की तुझे कर्म चांगले असूनही तुझी वाईट परिस्थिती आल्याचे कारण जरा वेगळे असू शकते. मी तुला सांगितले ह्या व्हिडिओमध्ये आहे. जरा अजून एकदा व्हिडिओ
रिपीट पाहून तर बघ, तुला समजून जाईल की तुझे कर्म चांगले असून देखील तुझ्यावर वाईट परिस्थिती कोणत्या कारणाने आली आहे. अरे बाळा, ज्या व्यक्तींनी तू संघर्षाच्या काळात असतो त्या काळी तुझी धडपड पाहिली आहे, फक्त त्यांना तुझ्या यशाची खरी किंमत असते. तुला यश कशाप्रमाणे, किती संघर्ष, किती दिवस रडल्याने तुला तो यश मिळाला आहे त्याच व्यक्तीला ठाऊक असते. बाकी सर्वांना तर तुझे नशीब दिसत असते. तू नशीबवान दिसत असतो, म्हणून फक्त त्या व्यक्तीवर विश्वास ठेव ज्या व्यक्तीला तू संघर्ष केलेला चांगलं माहीत आहे आणि तो प्रत्येक काळ तू लक्षात ठेवला आहे. त्या व्यक्तींना कधीही विसरू नको. तुझ्या जीवनात कितीही मोठे दुःख असले तरीही ते दुःख जाणार नाही. मात्र बाळू मामाचे नामस्मरण घेतल्यानंतर तुझे जे दुःख काट्याच्या स्वरूपात आहे ते दुःख काट्याच्या स्वरूपात नसून फुलाच्या स्वरूपात व्हायला वेळ लागणार नाही. जेव्हा बाळू मामाचे नामस्मरण तू करत राहतील, ज्ञानाने, मनाने आणि मानाने इतके मोठे हो की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे बघून प्रत्येक व्यक्ती समजेल. इतकं तरी आयुष्यात स्वतःचं नाव कमव. जीवनात काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळग. विचारांवर विश्वास ठेव आणि तुझ्या कर्तृत्वाने ते साध्य कर. जीवनात स्वतः यशस्वी व्हावे लागते. यामध्ये देव तुला एकाच शब्दाने, एकाच पर्यायाने मदत करत असतो, ते म्हणजे तू केलेला संघर्ष. जर तू मेहनत केला असशील, त्यामध्ये तुझे प्रचंड परिश्रम असतील, त्या क्षणात नसले तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुला देव तुझे फळ चांगले देत असतो. म्हणून अजिबात चिंता करू नको. फळ देणारा देव आहे, कोणता व्यक्ती नाही जो तुझा विश्वासघात करेल. म्हणून देवावर विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. जर आजचा मामांचा संदेश तू शेवटपर्यंत ऐकला असशील तर कमेंटमध्ये तुझी प्रतिक्रिया या संदेशाबद्दल काय आहे जरूर कळव. आणि जर तू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अजूनही केला नसशील तर लगेच सबस्क्राईब कर आणि पुढील लोकांना जरूर हा व्हिडिओ शेअर कर. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.